नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. भारतीय बाजारात मिळणाऱ्या 2 प्रकारच्या खाद्यतेलांबद्दल आणि त्यातला नेमका फरक काय आहे हे आज आपण समजून घेणार आहोत. सुरुवात एका अगदी सोप्या प्रश्नाने करूया. आपल्या स्वयंपाकघरात आज कोणतं तेल वापरलं जातंय? हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण आपण जे तेल निवडतो ना, त्याचा आपल्या आरोग्याशी थेट संबंध असतो. ठीक आहे, तर मग बघूया आज आपण काय काय समजून घेणार आहोत. आधी आपण पाहू तेलाची 2 वेगवेगळी जगं कोणती आहेत. मग ते बनवतात कसं, म्हणजे रसायनं वापरून की नैसर्गिकरित्या. त्यानंतर त्यांच्या किमतीत इतका फरक का असतो आणि शेवटी या निवडीचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे. तर आजच्या आपल्या तुलनेत 2 तेलं आहेत. एकीकडे आहे रिफाईंड तेल, जे खूप कॉमन आहे, आणि दुसरीकडे आहे आपलं पारंपरिक कोल्ड प्रेस तेल, ज्याला आपण घाण्याचं तेल म्हणूनही ओळखतो. आता आपण ह्याच्या मुळाशी जाऊया, म्हणजे ही तेलं बनतात कशी. खरं सांगायचं तर सगळा जो फरक आहे ना, तो इथूनच सुरू होतो. इथे एकाच नजरेत आपल्याला फरक दिसतोय. बघा, एका बाजूला आहे एक पूर्णपणे औद्योगिक म्हणजे केमिकल प्रोसेस आणि दुसऱ्या बाजूला आहे एक साधी नैसर्गिक पद्धत. किती मोठा फरक आहे नाही का. ही आहे रिफाईंड तेलाची गोष्ट. म्हणजे बघा, तेल काढण्यासाठी आधी पेट्रोलियमवर आधारित केमिकल्स वापरतात, मग त्याला प्रचंड तापवलं जातं. त्यानंतर त्याचा रंग काढायला वेगळी रसायनं आणि वास घालवायला वेगळी. केवढी मोठी आणि केमिकल्सनी भरलेली प्रोसेस आहे ही. आणि हा आकडा खूप महत्वाचा आहे, 250 डिग्री सेल्सिअस. विचार करा, इतक्या जास्त तापमानात तेलामध्ये असलेली जी काही नैसर्गिक जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत ती टिकतील का? अजिबात नाही. ती पूर्णपणे नाहीशी होतात. आणि म्हणूनच या संपूर्ण प्रक्रियेतून जे तेल बाहेर येतं त्याला डेड ऑइल किंवा मृत तेल असं म्हटलं जातं, कारण त्यातलं जीवनसत्वच निघून गेलेलं असतं. उलट यामुळे शरीरात ट्रान्स फॅट्स वाढतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहेत हे आपल्याला माहीतच आहे. आता याच्या अगदी उलट आपण बघूया कोल्ड प्रेस्ड तेलाची प्रक्रिया. इथे बघा, फक्त लाकडी घाण्याचा वापर करून बियांवर ताप दिला जातो. तापमान अगदी कमी ठेवलं जातं, कारण लाकूड उष्णता शोषून घेतं. आणि यामुळे होतं काय की तेलाची मूळ चव, त्याचा रंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातली पोषक तत्व तशीच्या तशी टिकून राहतात. फक्त 45 डिग्री सेल्सिअस. आधीच्या आकड्याच्या तुलनेत हा किती कमी आहे बघा. याच कमी तापमानामुळे तेलाची जी नैसर्गिक रचना असते आणि त्यातली सगळी पोषक तत्व असतात ती अगदी सुरक्षित राहतात. आणि म्हणूनच ह्या तेलाला लाईव्ह ऑइल किंवा जिवंत तेल म्हणतात. का? कारण ते नैसर्गिक एन्झाईम्स, अँटीऑक्सिडंट्स आणि सगळ्या पोषक तत्वांनी भरलेलं असतं. ते खरं तर जिवंत आहे. आता साहजिकच एक प्रश्न पडतो की जर कोल्ड प्रेस्ड तेल बनवायची पद्धत इतकी साधी आणि सोपी आहे, मग ते रिफाईंड तेलापेक्षा इतकं महाग का विकलं जातं? याचं सगळ्यात मोठं कारण आहे तेल काढण्याचं प्रमाण. इथे आकडेवारी बघा. 100 किलो शेंगदाण्यांमधून रिफाईंड प्रक्रियेने जवळजवळ 99 किलो तेल मिळतं. या उलट घाणीतून मात्र फक्त 40 ते 42 किलोच तेल निघतं. किती मोठा फरक आहे बघा. फक्त तेल कमी निघतं इतकंच नाही, तर इतरही काही गोष्टी आहेत ज्यामुळे ह्याची किंमत वाढते. जसं की यासाठी उत्तम प्रतीचे म्हणजे ए ग्रेड बियाणे लागतात. ही प्रक्रिया खूप हळू चालते, त्यामुळे वेळ आणि मेहनत जास्त लागते. बियांमधून तेल काढल्यावर जी पेंड उरते तिलाही फारसा भाव मिळत नाही. आणि हो, यात प्रिझर्वेटिव्ह नसल्यामुळे ते जास्त काळ टिकत नाही, त्यामुळे त्याचा साठवणुकीचा खर्चही वाढतो. तर मग आता या निवडीकडे आपण फक्त एक खर्च म्हणून बघायला नको, तर एक गुंतवणूक म्हणून बघूया. आणि हे समजून घेण्यासाठी ना आपण एक इंजिनिअरिंगमधली संकल्पना वापरू शकतो. तिला म्हणतात प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. याचा अर्थ अगदी सोपा आहे. जसं आपण गाडीची वेळच्या वेळी सर्व्हिसिंग करतो जेणेकरून पुढे मोठा खर्च येऊ नये, तसंच काहीसा. आज चांगल्या तेलावर केलेला थोडासा जास्त खर्च भविष्यातल्या हॉस्पिटलचा मोठा खर्च टाळू शकतो. म्हणजे सांधेदुखी असो किंवा हार्ट ब्लॉकेजसारखे गंभीर आजार असोत, त्यापासून बचाव होऊ शकतो. म्हणूनच असं म्हटलं जातं की रिफाईंड तेल म्हणजे फक्त कॅलरीज, तर कोल्ड प्रेस तेल म्हणजे औषध. हा यातला मूळ फरक आहे. एक फक्त ऊर्जा देतं पण त्यात काही पोषक तत्व नसतात, तर दुसरं शरीराला फायदा पोहोचवणारं औषधासारखं काम करणारं एक पदार्थ आहे. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जरी हे तेल महाग असलं तरी ते स्वयंपाकात कमी लागतं, साधारणपणे 30% कमी. याचं कारण असं की ते जास्त तापमानावरही टिकून राहतं आणि पदार्थांमध्ये जास्त शोषलं जात नाही. त्यामुळे एका अर्थी खर्च बॅलन्स होतो.
हे जिवंत तेल असल्यामुळे त्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जसं की त्याला प्लास्टिकच्या नाही तर काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात ठेवावं. सूर्यप्रकाशापासून दूर, थंड जागी ठेवावं. शक्यतो 3 ते 6 महिन्यांच्या आत संपवावं. आणि हो, त्यात ओला चमचा वगैरे घालून ओलावा जाऊ देऊ नये. आणि या सगळ्या चर्चेनंतर आपण एका शेवटच्या प्रश्नापाशी येतो. दीर्घकालीन विचार केला तर आपल्या आरोग्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचा खरा खर्च किती किंवा ती एक गुंतवणूक आहे यावर विचार करायला हवा.